आम्ही कोणाच्या व्यक्तिगत विरोधात नाही। बाजार समितीने ज्या पद्धतीने खूप चुकीच्या पद्धतीने कारभार चालवलाय, सरकार 1 रुपयामध्ये जमीन द्यायला तयार असताना शेतकऱ्याच्या घामाच्या 30 कोटी रुपयाचा चुराडा या शेतकऱ्यांनी आणि काही संचालकांनी केलेला आहे। बेमुरवतपणे आमच्या 4 संचालकांचा, आमच्या प्रियंकाताई देखील 4 संचालकांचा विरोध असताना देखील फक्त त्यांच्या हट्टापायी आणि त्यांना मलाही खायला मिळावी या हट्टापायी शेतकऱ्यांच्या 30 कोटी रुपयाचा चुराडा केलाय। साहेब, आमचा त्या घटनेला, त्या गोष्टीला विरोध आहे। या शेतकऱ्यांचा आक्रोश बघून तरी त्यांना शहाणपण सुचावं आणि त्यांनी हा जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करावा अशी आमच्या तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे। पण आता यामध्ये दोषी कोण आहे? कोणाचे? 100% याच्यामध्ये सभापती दोषी आहेत। कायदेशीर बाबींची कोणतीही पूर्तता न करता त्यांनी त्या जमीन खरेदीचा व्यवहार केलेला आहे आणि तो व्यवहार देखील रात्रीच्या काळ्या अंधारात झालाय। नारंगावच्या कार्यक्षेत्रामध्ये आमची वारुळवाडी येते, तिथे दुय्यम निबंधक कार्यालय असताना जुन्नरला रात्री 6 नंतर खरं तर त्यांनी हा व्यवहार केलेला आहे। त्याच्यामुळे चोराच्या मनात चांदणं असतं। जर त्याला थांबायला सांगा, जर तुम्हाला भीती नव्हती तर दिवसा ढवळ्या नारंगामध्ये व्यवहार करायला अडचण काय होती? याच्यामध्ये कायदेशीर देखील खूप त्रुटी आहेत। त्याला थांबवून जरा, याच्यामध्ये कायदेशीर देखील खूप त्रुटी आहेत। आम्ही त्या मार्गाने देखील जात आहोत। 100% याच्यामध्ये सभापती आणि त्यांना पाठीशी घालणारे, साथ देणारे संचालक दोषी आहेत। खरेदी खत जर झाला असेल तर ते रद्द होणार का? 100% खरेदी खताला ज्या 12/1च्या परवानगीने सन्माननीय पणन संचालकाने परवानगी दिलेली आहे, ती 12/1ची परवानगी रद्द करावी लागेल। ती पणन संचालक रद्द करू शकतात। बाजार समितीचे पैसे दिले ते पुन्हा माघारी मिळणार? या संचालकांवर आणि सभापतींवर ती जबाबदारी फिक्स केली पाहिजे। ते पैसे त्यांच्याकडून वसूल केले पाहिजे, 30 कोटी रुपये। आम्ही कायदेशीर प्रक्रियेने देखील जात आहोत। आदरणीय आशाताई, आम्ही सगळे मंडळी आम्ही पणन संचालकांकडे जाऊन पत्रव्यवहारही केलाय, परंतु त्याला केराची टोपली दाखवलेली आहे। या गोष्टीमध्ये सर्व पक्षीय, इथं कोणी पक्षाचं नाही। आम्ही आज आलो शेतकऱ्यांची पोरं म्हणून आलेलो आहोत।